अध्यक्ष महोदय बोलो बोलो अध्यक्ष महोदय, मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न गेली 40 वर्षाचा प्रश्न आहे आणि राज्यातल्या ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यातल्या 80% आत्महत्या ह्या मराठा समाजाच्या झाल्या। 40 वर्ष राज्याचं मुख्यमंत्री पद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होतं। मराठवाड्यात 4 वेळा मुख्यमंत्री पद मिळालं, मात्र आरक्षण दिलं नाही। आणि आता या सरकारची भूमिका काय आहे? तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का? मराठा आरक्षणाला विरोध आहे का? विरोधी पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी। 40 वर्ष तुम्ही आरक्षण देऊ शकले नाही। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं। ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकवलं। पांढऱ्या पायाचं आघाडीचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण घालवण्याचं पाप ह्या समोरच्या विरोधकांचं आहे। सुप्रीम कोर्टात केस हरली। मराठ्यांची बाजू लढायसाठी जे वकील दिले ते काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं जे वकील दिले ते सातत्यानं अतिरेक्यांच्या जमानती घेणारे वकील दिले आणि ही केस जाणीवपूर्वक हरवलेली आहे। आणि म्हणून विरोधी पक्षानं आपली भूमिका जाहीर करावी। तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का विरोध आहे? कालच्या बैठकीला आपण काय येऊ शकलं नाही? तुम्हाला मराठा समाजाबद्दल काही घेणं देणं नाही। सभागृहात एक बोलता, मीडियामध्ये जाऊन दुसरं बोलता। जालन्यामध्ये विरोधी पक्षनेते आले आणि त्याने सांगितलं की आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ, म्हणजे स्टेजवर जायचं, ताकाला जायचं आणि गाडगा कशाला लपवता? भूमिका जाहीर करा, नसता महाराष्ट्रातला हा मराठा समाज तुम्हाला कदापिही माफ करणार नाही। अध्यक्ष महोदय, बोल ना अध्यक्ष महोदय, ही